नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इयत्ता 10वी संस्कृतचा जो बोर्ड परीक्षेचा पेपर असतो त्यामध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स कसे मिळवायचे. आता तुम्ही म्हणाल की एकतर हा लँग्वेजचा पेपर आहे आणि लँग्वेजमध्ये कधीही 100 आउट ऑफ 100 मार्क मिळतात का? तर हो, मिळतात. कारण संस्कृतचा पेपर असा असतो की त्यामध्ये जे विचारले तेच लिहायचं असतं आणि तेवढं लिहिलं की आपल्याला पूर्ण गुण मिळतात. मग आता ते पूर्ण गुण नेमके कोणत्या कोणत्या प्रश्नांमध्ये मिळतात आणि ते कसे मिळवायचे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो हा व्हिडिओ जरासा मोठा होईल. हा व्हिडिओ मी पार्ट वाईज करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण जो सुगम संस्कृत विभाग आहे तर तो, त्यासोबतच गद्य विभाग आणि पद्य विभाग पाहणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण जो आपला चौथा विभाग आहे तर तो, पाचवा विभाग आणि सहावा अपठित विभाग तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पहिली गोष्ट, आपला जो लेखी पेपर असतो तर तो 80 गुणांचा असतो. कारण 20 गुण जे असतात ते आपल्याला शाळेमधून मिळतात. मग त्यामध्ये काही असाइनमेंट्स असतील किंवा इंटरनल जे पण ओरल्स वगैरे असतील तर ते सगळे 20 गुणांचे असतात. आता हे 20 गुण मिळवणं टोटली आपल्या हातामध्ये असतं. कारण जे पण शाळेमधून असाइनमेंट्स मिळतात ते जर आपण व्यवस्थित न चुकता बरोबर लिहिले तर त्याच्यामध्ये अर्थातच आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळणार आहेत. मोस्टली काही ठिकाणी ओरल्स पण असतात, तर ओरल्स पण जर आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, कारण ते काही खूप हार्ड नसतात, तुम्ही एका दिवसामध्ये बाय हार्ट करू शकत असाल एवढे असतात. सो ते पण तुम्ही यामध्ये पैकीचे पैकी गुण मिळवू शकतात. भले तुम्हाला यामध्ये 19 मार्क मिळाले तरी तुम्ही याच्यामध्ये 80 मिळवले तर तुम्हाला 99 मार्क मिळतात. म्हणजे 99% तुम्हाला मिळणार आहेतच. फक्त एवढंच प्रयत्न करायचा आहे की यामध्ये पैकीचे पैकी गुण मिळतील, जेणेकरून याच्यामध्ये एखादा मार्क गेलाच तरी जास्त काही तुमचं लॉस होणार नाही. फक्त तुम्हाला 79 to 80 पर्यंत त्याच्यामध्ये मार्क मिळवायचे आहेत. ओके, सो त्यासाठी तुम्हाला आधी हे 20 मार्क पक्के करून घ्यावे लागतील आणि ते तुम्ही तुमच्या स्कूलमधून जे काही देणार आहात ते सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर यू विल गेट 20 आउट ऑफ 20 मार्क्स. ओके, आणि मोस्टली बऱ्याच जणांना 18 to 20च्या मध्येच मार्क्स याच्यामध्ये मिळतात. आता आपण बघूया की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिटन एक्झाम. रिटन एक्झामसाठी मार्क्स कशाप्रकारे मिळवायचे. तुम्ही जर पाहिलं तर संस्कृतचा पेपर तुम्ही जेव्हा लिहिता, म्हणजे एकदा दोनदा तर तुम्ही अजूनही लिहिला नसाल. म्हणजे जर हा व्हिडिओ जर तुम्ही स्टार्टिंगला बघत आहात 10वीच्या सुरुवातीला तर तुम्ही अजून सिलेबस वगैरे पूर्ण नसाल केला. पण तुम्ही जर हा व्हिडिओ डिसेंबरपर्यंत वगैरे पाहताय तर तुम्ही सिलेबस कंप्लीट केला असाल आणि त्यानंतर मग तुम्ही आता पेपर सोडवायला येणार असाल. तर तुम्ही जेव्हा पहिला दुसरा पेपर सोडवाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की संस्कृतमध्ये आपण जेवढं हवं तेवढंच लिहायचं असतं. मग त्यासाठी तुम्ही एकतर तुमचं पेपर प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, कारण पेपरला 3 तास असतात आणि संस्कृतचा पेपर असा आहे की जो ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासांमध्ये कंप्लीट होतो. 2.5 तास पण खूप झाले, 2 तासामध्ये तो कंप्लीट होतो मोस्टली. पण जर काही जणांचा होतच नसेल तर मग 2.5 तासांपर्यंत तो होतोच. पण त्याआधी तुम्हाला तुमची जी काही उत्तरपत्रिका असते तर ती ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं आधी दिली जाते उत्तरपत्रिका. मग त्या उत्तरपत्रिकेवरती तुम्ही रेषा वगैरे ओढता किंवा जे पण काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे असतील तर ते वाचता. मग रेषा ओढत असताना त्या कशा ओढायच्या किंवा पेपर प्रेझेंटेशन कसं असावं त्या संदर्भात मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि होप सो की तुम्ही तो पाहाल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन वगैरे सगळं काही मी दाखवणार आहे. ओके, सो आता आपण पाहूया आपला पहिला टॉपिक जो की आहे सुगम संस्कृतम. आय होप की सगळ्यांकडे पेपर पॅटर्न आहे, नसेल तर बुकमध्ये बघू शकता. पण हां, तुमची बुक जर ओल्ड एडिशनची असेल तर मात्र तुम्हाला बुकमध्ये इथे 100 मार्कांचा पेपर पाहायला मिळेल. बट जो तुमच्याकडे 80 मार्कांचा आहे तो जर नसेल तर त्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पेपर पॅटर्नचा, तो तुम्ही पाहू शकता. ओके, सो आता आपण पाहतो आहोत पहिला विभाग जो आहे सुगम संस्कृतम प्रथम विभाग. तर हा असतो 8 गुणांचा आणि यामध्ये 8 पैकी 8 गुण मिळवणं खूप शक्य आहे, इझी आहे. कसं आहे तर ते बघा. पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला अ, जो की आहे चित्रम दृष्ट्वा नामाने लिखत. किती चित्र असतात? फक्त 5 चित्र असतात आणि या 5 चित्रांपैकी फक्त 4 चित्रांची नावं तुम्ही लिहिली की 4 मार्क तुम्हाला मिळणार. पण त्याआधी आपण बघूया की या ठिकाणी चित्र कोणती कोणती येतात. सो इथे जर तुम्ही पाहिलं 1 मिनिट इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे एक पेज आणि अजून एक पेज आहे हे पेज. या फक्त 3 पेजवरची चित्र जर तुम्ही पाठ केली, चित्रपाठ करणं म्हणजे काय? चित्र पाहायचं आणि त्याचं नाव, हे नाव लिहित असताना त्याच्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. काना मात्रा वेलांडी विसर्ग जे पण असेल तर ते सगळं व्यवस्थित असायला पाहिजे, तरच तुम्हाला एक पूर्ण मार्क मिळेल. कारण जस्ट तुम्हाला चित्र पाहायचे, चित्र पाहिलं की त्याचं नाव फक्त तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला 1 मार्क मिळणार. बस, केवढं सिंपल आहे ना. पण त्यासाठी ही जी चित्र आहेत तर ती तुमची पक्की असली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही जस्ट संस्कृतच्या अभ्यासाला सुरुवात केली असेलच, मग त्यासाठी पहिल्यांदा तर तुम्ही ही जी काही चित्र आहेत आणि त्यांची जी काही नावं आहेत तर ती बघून पाठ करायची आहेत. म्हणजे बघून तुम्ही एक
पूर्ण हा जो महिना आहे तर तो पूर्ण तुम्ही बघून बोलायचं. रोज म्हणजे कुठला पण अभ्यास करायच्या आधी संस्कृतचा अभ्यास करायचा आणि रोज सकाळी किंवा जेव्हा पण तुम्ही अभ्यास करणार असाल तर त्यावेळेला जस्ट एकदा फक्त आहे अशी चित्रांची नावं वाचायची. ओके, एकदा वाचायची. त्याच्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्हाला वाटते की हा बाबा माझी वाचून झालेली आहेत किंवा मला जर हे चित्र मी पाहिलं तर थोडंसं मला काहीतरी आठवते त्या संदर्भात, मग असं झालं की मग तुम्ही एक त्याच्यावरती हात वगैरे ठेवून मग नावं वाचायची, असं काहीतरी करू शकता. आणि असं जर तुम्ही रोज करत राहिला तर एका महिन्यामध्ये तुमची सगळी नावं पाठ होणार आहेत चित्रासहित. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये जस्ट 4-5 वेळा वाचा, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आठवड्यातून एकदा 2दा असं वाचा. असं करत परीक्षेपर्यंत तुमची चित्र एवढी पक्की होतील की तुम्हाला झोपेतून जरी उठवलं आणि विचारलं की भाताला काय म्हणतात संस्कृतमध्ये, तरी पण तुम्ही लगेच सांगाल की ओदनम म्हणतात. तर अशा पद्धतीने तुमची चित्र पाठ होऊ शकतात. मग आता याच्यामध्ये किती चित्र येतात, तर प्रत्येक ह्याच्यामधलं एक चित्र असं येतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामधलं एक येईलच असं काही नाही, पण मोस्टली येतं की पहिलं उपयुक्त जे पण वस्तू आहेत उपयुक्त वस्तूंनी त्यामधलं एक चित्र येईल, दुसरं वस्त्राणीमधलं येईल, तिसरं खाद्यपदार्थमधलं, चौथं रुचयमधलं आणि 5वं क्रियाहामधलं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक याच्यामधलं एक चित्र येऊ शकतं. आता ही चित्र तुम्हाला कशी पाठ करायची आहे ते कळलं असेल. रोजच्या जीवनामध्ये पण तुम्ही या सगळ्या वस्तू वापरता, तर मग तेव्हा पण तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर या शब्दांचा उपयोग केला तर ते लवकर पाठ होतील. मग तुम्ही फक्त या ठिकाणी एक डिफरन्स लक्षात ठेवा की जो पापड आहे तर तो असा ठेवलेला आहे आणि रोटिका फोल्ड केलेली आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की पापड कशाला म्हणतात आणि रोटिका कशाला म्हणतात. तर चपाती किंवा रोटी नेहमी फोल्ड केलेली असते चित्रामध्ये आणि पापड नेहमी सपाट म्हणजे असा स्ट्रेट ठेवलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही चित्र या पद्धतीने ओळखू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे अजून याच्यामध्ये जे काही कन्फ्युजिंग काय आहे अजून मोस्टली काय नाही आहे, बस एवढंच आहे. हां, याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे उघडणे आणि झाकणे. आता या ठिकाणी पितधाटी आणि उद्घाटयती. उद्घाटयती म्हणजे काय, तो दरवाजा उघडतोय आणि पितधाटी म्हणजे काय, तो दरवाजा लावतोय. मग याच्यामध्ये कन्फ्युजन कसं आहे तर जिथे बाण असा असेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला इथे थोडंसं उघडं दिसते तर ते काय, तो उघडतोय. फक्त थोडंसं उघडं दिसलं की उद्घाटयती एवढंच लक्षात ठेवायचं. मग त्याच्या अपोजिट आपोआप तुमच्या लक्षात राहील. ओके, सो ही काही कन्फ्युजन चित्र आहेत, 2-3च आहेत, बाकी सगळं ओके आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपण पुन्हा एकदा पेपर पॅटर्नवरती येऊया. दुसरा प्रश्न जो असतो आपला प्रश्न पहिला आ. ओके, प्रश्न पहिला आ आहे संख्या हा अक्षरैही अथवा अंकैही लिखत. आता हे पण 3पैकी 2 घ्यायचे आहेत, कोणते पण तुम्हाला 3 दिले जातात. आता त्या तिघांमध्ये एखादा अक्षर दिला जाईल, एखादा अंक दिला जाईल. अंक असेल तर अक्षर लिहा, अक्षर असेल तर अंक लिहा, असे कोणतेही 3 दिले जातात. मग आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की पृष्ठ क्रमांक 7 जो आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमधला, तर त्यावर जे काही दिलेले आहेत संख्या तर त्याच्यावरतीच विचारले जाणार. पण तुम्ही ऑलरेडी 8वी-9वीपर्यंत संख्या वगैरे सगळं काही पाठ केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला संख्या वगैरे सगळं काही माहिती आहे. मग तुम्ही त्या सगळ्या संख्या पाठ करू शकता. आता या ठिकाणी पृष्ठ क्रमांक 7 तर सांगितलं आहे पण इथे कुठे संख्या नाही दिलेत. सो आय थिंक की तुम्ही तुम्हाला तुमचं जे लास्ट इयरचं बुक होतं 9वीचं, तर ते बुक तुम्ही त्यामध्ये बघा, तुम्हाला 1 ते 100 सगळ्या संख्या आहेत त्या दिलेल्या आहेतच. तर त्याच संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. पाठ तुम्ही केल्या असतीलच, 9वीपर्यंत तुम्ही पाठ केल्या असतीलच, पण नसतील केल्या तर ते लिहून वगैरे तुम्ही पाठ करू शकता. हा जो सुगम संस्कृतम विभाग आहे हा तुम्हाला वर्षभर करायचा आहे, कारण तुम्ही एकदा संख्या पाठ केल्या, हां चला मेमध्ये संख्या पाठ केल्या, आता काय मी मार्चमध्ये पेपर देणार, पण मे टू मार्च लक्षात राहायला पाहिजे ना. सो त्यासाठी तुम्हाला सारखं महिन्यातून 2 ते 3दा तरी त्या संख्या सगळ्या पाठ करणं गरजेचं आहे. ओके, पाठ करा आणि लिहून काढा मेन गोष्ट, कारण त्याच्यामध्ये वेलांटी आणि म्हणजे उकार काना मात्रा वगैरे काही चुकायला नको यासाठी. आफ्टर दॅट आहे समय स्तंभ मेलनम कुरुत. आता समय स्तंभ मेलनम कुठे आहे तर बघा, या ठिकाणी पान क्रमांक 4-5 वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समय वगैरे सगळं काही पाहायला मिळेल. आता हे समय वगैरे खूप इझी आहे. कसं माहिती आहे का, तुम्हाला समय लिहायला दिला जात नाही, तुम्हाला 2 असे कॉलम दिले जातात. या ठिकाणी तुम्हाला अक्षरामध्ये समय असतो आणि या ठिकाणी अंकामध्ये असतो. तुम्हाला जस्ट मॅच द कॉलम्स करायचं असतं, पण अशा रेषा ओढून नाही. हां, तुम्हाला असं लिहायचं असतं. या ठिकाणी सपोज की पंचवादनम आहे, मग त्याच्यासमोर बरोबर पंचवादनम असं 5 आणि 2 शून्य लिहायचे असतात. ओके, सो जस्ट तुम्हाला मेलनम करायचं आहे, तुम्हाला जास्त डोकं लावायची पण गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला भलेही माहिती नाही की 5-15ला काय म्हणतात, तरी पण त्या ठिकाणी कुठेतरी सपाद शब्द असेल. हां, सपाद असला की ठीक आहे, 5-15 एवढं तर तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही ते पहिले 8वीपासून ते शिकत आलेलं आहात. त्याच्यामुळे तुम्हाला जस्ट स्तंभ मेलनम करायचं आहे, ते खूप इझी आहे, ते तुम्ही आरामात करू शकता. भलेही तुम्ही हे पाठ नाही केलं तरी पण जस्ट एकदा वाचून घेऊ शकता तुम्ही. ओके, सो हे फक्त पान तुम्ही जर केलं समयचं तर तुम्हाला ते पण मार्क्स तुमचे समयचे पण कन्फर्म होतील. किती 2 गुणांसाठी आहे ते, जस्ट तुम्हाला मॅच द कॉलम्स करायचं आहे. मॅच द कॉलम्स म्हणजे रेषा वगैरे ओढून नाही. हां, तर हे 2 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे तुम्हाला 2, 2 आणि 4 एकूण 8 गुण इझिली मिळणार आहेत आणि 8 गुण पैकी मिळतात सुद्धा. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द्वितीय विभाग गद्यम. आता गद्यममध्ये सगळे पॅरेग्राफ्स जे आहेत तर ते तुम्हाला लिहून दिलेले असतात. हे तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 9वीला पण पेपर दिला असेल, नाही तुमचे पेपर कॅन्सल झाले होते, पण तुम्ही जस्ट पेपर पॅटर्न तरी पाहिला असेल. सो
जे काही पॅरेग्राफ्स असतात तर त्याच्यावरतीच आधारित प्रश्न विचारले जातात. आता ते प्रश्न कोणते आहेत तर ते सुद्धा ठरलेले आहेत. म्हणजे बघा, सगळा पेपर पॅटर्न तुमचा ठरलेला आहे. तुम्हाला फक्त त्या प्रश्नाशी निगडीत कोणते प्रश्न येऊ शकतात, म्हणजे सपोज की तुम्हाला सांगितले कह कम वदती, तर ऑब्व्हियसली कह कम वदतीसाठी तीच वाक्य येणार आहेत जी त्या प्रश्नामध्ये जी त्या पॅरेग्राफमध्ये असतील. ओके, मग त्या पॅरेग्राफमधून तुम्हाला जस्ट ते वाक्य कुठे आहे ते बघायचं आहे. आजूबाजूला कुणी कुणाला म्हटलं ते दिलेलं असतं, ते पण घ्यायचं आहे. आणि कोण बोलते त्याची प्रथम विभक्ती, कोणाला बोलते त्याची द्वितीय विभक्ती, आणि पुढे वदती शब्द आहे असं लिहायचं आहे. ओके, तर तुम्हाला एवढंच करायचं असतं. आता आपण बघूया की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न दुसरा अ आणि आ दोन प्रश्न आहेत. ओके, 7 गुणांसाठी, पहिला पॅसेज 7 गुणांसाठी, दुसरा पॅसेज 7 गुणांसाठी. आणि प्रश्न जर तुम्ही पाहिले तर ऑलमोस्ट दोन्ही पण पॅसेजसाठी सेमच असतात. म्हणजे सेम म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अवबोधनम पहिली कृती असते. प्रश्न दुसरा अ मध्ये पण अवबोधनमच पहिली कृती असणार आहे. प्रश्न दुसरा आ मध्ये पण अवबोधनम हीच दुसरी कृती असणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या चॅनलवरती तर मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये तुम्हाला 2020ची प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल. 2020ची जी बोर्डची एक्झाम झाली होती त्याची प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल, तर त्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता. ओके, सो आता या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे की उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. ओके, त्याच्यानंतर आहे कहकम वदती. पण तुम्ही जर पाहिलं तर ते 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 प्रश्न अवबोधनामध्ये येऊ शकतात. आता या 6पैकी कोणते येणार हे जस्ट तुम्हाला प्रश्न प्रकार सांगितलेले आहेत. यापैकी कोणतेही 4 प्रश्न प्रकार येऊ शकतात आणि त्यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. आता सपोज की त्यांनी प्रश्न दुसरा अ साठी 1 2 3 4 हे पहिले 4 प्रश्न प्रकार विचारले, मग प्रश्न दुसरा आ साठी ते हे कोणते पण 4 विचारू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने या 6 प्रश्न प्रकारांपैकीच कोणतेही 4 प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जातील आणि त्यामधले पण तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. हे आहे 3 गुणांसाठी. तर आधी आपण हे बघूया की या गद्य विभागामध्ये जे पण उतारे येतात तर ते कोणत्या धड्यांमधले येतात. ओके, तर त्यासाठी आपण जाऊया अनुक्रमणिकेमध्ये. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मी टिकमार्क करून देते, त्या तुम्ही गद्यावरती टिकमार्क करा जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणते गद्य प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पहिलं आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः, दुसरं आहे व्यसने मित्र परीक्षा, त्यानंतर आहे अमूल्यम कमलम, त्यानंतर सह एव परमाणुः, त्यानंतर आहे धेनुर्व्याघ्रः पलायते, त्यानंतर या ठिकाणी आदि शंकराचार्य किती झालेले आहेत 1 2 3 4 5 6 ना. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय नेक्स्ट या ठिकाणी आहे 7 प्रतिपदम संस्कृतम. ओके, सो 7च फक्त तुम्हाला गद्य आहेत. ओके, म्हणजे एकूण पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 7च फक्त गद्य आहेत की जे तुम्हाला गद्य विभागामध्ये येणार आहेत. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी जे नदीसुक्तम आहे या ठिकाणी जे संस्कृत नाट्यस्तबक आहे ते मी नाही धरलं कारण हे तुम्हाला पॅरेग्राफसाठी येणार नाही. मग ते कशासाठी येणार तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. ओके, सो तर तुम्हाला फक्त वर्षभरामध्ये फक्त 7च गद्य करायचे आहेत आणि 7च गद्यांवरती आधारित प्रश्न विचारले जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहूया की प्रत्येक प्रश्न प्रकारामधला मी एक प्रश्न तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. पहिला आहे उचितम कारणम चिनुत. यासाठी जर आपण पाहिलं तर उचितम कारणम चिनुत यांसारखे प्रश्न तुम्हाला अभ्यासपत्रामध्ये पाहायला मिळतील. आणि एक जस्ट थोडीशी सूचना सांगते की हे जे काही सगळे गद्य आहेत किंवा जे काही अभ्यासपत्रम वगैरे आहेत त्याखाली असणारा भाषा अभ्यास वगैरे आहे तर तो सगळा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि तुम्ही ते पाहिलं पण असेल. ओके, सो पहिल्यांदा या ठिकाणी आहे उचितम कारणम चिनुत. यासाठी तुम्ही हे सगळे प्रश्न रेफर करू शकता जे की अभ्यासपत्रमधले आहेत आणि मोस्टली अभ्यासपत्रमधले प्रश्न खूप महत्त्वाचे असतात कारण ते पेपर पॅटर्नमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारतात त्याप्रमाणे याच्यामध्ये प्रश्न दिलेले असतात. तर आता उचितम कारणम चिनुतमध्ये तुम्हाला हे वाक्य आहे असं लिहायचं आहे जे पण प्रश्नामध्ये दिलं आहे आणि या 2 ह्याच्यापैकी जे पण योग्य आहे ते याच्यापुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि जे सपोज की आता या ठिकाणी तस्य प्रजननाः पशुवत जीवंती हे वाक्य बरोबर आहे, तुम्ही या ठिकाणी लिहिलं की त्या वाक्याच्या खाली पेन्सिलनी अंडरलाईन करायची आहे. ओके, आणि शेवटी दंडक आहे असा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट करायचा असतो. आता त्यानंतर आपण पाहूया की अजून कोणता प्रश्न प्रकार याच्यामध्ये विचारला जातो. दुसरा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे कहकम वदती. आता या ठिकाणी एक प्लस पॉईंट आहे कोणता बघा. आता जर आपण पुन्हा अनुक्रमणिकामध्ये पाहिलं तर काही पाठांसमोर संवादः असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय तर ते जे पाठ आहेत तर ते संवाद रूपामध्ये आहेत. आता सपोज की तुम्हाला स एव परमाणुः या पाठाचा पद्य उतारा दिलेला आहे तर त्या पद्यामध्ये तुम्हाला कह कम वदती हा प्रश्न विचारला जाणार नाही. का विचारला जाणार नाही कारण हा प्रश्न संवादामध्ये आहे. संवाद रूपामधल्या पॅसेजेसमध्ये खाली कह कम वदती हा प्रश्न विचारला जात नाही. पण एक 0.1% चान्सेस आहे की तो कधीतरी विचारला जातो. म्हणजे कधी पण असा सांगितले की विचारला जाणार नाही पण कधीतरी पेपर पॅटर्न बनवताना
झालंच तर तुम्हाला विचारला पण जाऊ शकतो. पण हा प्रश्न जर तुम्हाला संवादह पाठामध्ये विचारला तर लिहायला खूप इझी आहे. कारण तुम्ही जर पाहिलं संवादह पाठ एखादा, आपण तोच बघूया, सएव परमाणुवाला, तर त्या पाठामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लगेच लिहिता येऊ शकतं. सपोज की तुम्हाला एक असा प्रश्न दिला कहकम वदतीसाठी की परमाणु नाम किम, कोण कोणास बोललं, तुम्ही सरळ लिहू शकता अर्णवः पितरम वदती. मग उलट हे इझी आहे ना दिलं तर, पण शक्यतो देत नाहीत. दिलं तर तुम्हाला 1 मार्क बोनसमध्ये मिळणार, कारण तुम्ही इझिली बघू शकता आणि लगेच लिहू पण शकता. ओके, सो नेक्स्ट आहे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. हे सगळे प्रश्न 1-1 गुणांसाठी आहेत. हां, आता पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या उतार्यामध्ये असेल असंच उत्तर, म्हणजे असंच प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अरण्ये कौ निवसतः स्म असा प्रश्न तुम्हाला विचारला आणि तुम्हाला हा पॅरेग्राफ दिलेला आहे, तर त्याचं उत्तर या पॅरेग्राफमध्ये असेल असाच प्रश्न विचारला जातो. मग तुम्ही लिहू शकता अरण्यामध्ये कोण कोण राहतं, अरण्यामध्ये कोण हरिण राहत होता आणि तो कावळा राहत होता, तर तेच तुम्हाला लिहायचं आहे. ओके, फक्त एवढंच की पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम अथवा असत्यम इति लिखत. आता हे तुम्ही नीट वाचा. या ठिकाणी सांगितलेलं आहे वाक्यम पुनर्लिखित्वा, म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते आहे असं लिहायचं आहे आणि मगच ते सत्य आहे का असत्य आहे ते लिहायचं आहे. बरेच जण फक्त ते जे वाक्य आहे ते वाचतात आणि खाली सत्य का असं ते लिहितात, ते वाक्य परत लिहित नाही. तुम्हाला मोस्टली 0 मार्क दिला जातो जर तुम्ही अशी चूक केली तर. एक खूप सिली मिस्टेक आहे जे बरेच जण करतात, पण ही करू नका तुम्ही. तुम्हाला काय करायचं, जे वाक्य दिले ते आहे असं उतरवायचं आहे. हार्डली त्याला 1 मिनिट लागतो ते आहे असं लिहायला. सो ते वाक्य आहे असं लिहायचं आहे. भलेही त्यांनी या ठिकाणी नाही सांगितलं तरी पण लिहा, कारण मोस्टली असं होतं की त्यांनी सांगितलेलं असतंच पण नजर चुकीमुळे आपण ते वाचत नाही बऱ्याचदा, घाई गडबडीमध्ये असतो पेपर लिहिताना. तर हे नक्की प्रश्न वाचा. या ठिकाणी सांगितलेलं आहे वाक्यम पुनर्लिखित्वा, तर वाक्य परत लिहायचंच आहे, कारण त्या वाक्य लिहिण्याला पण मार्क असतो. आणि मग पुढे ते सत्य आहे का असत्य, सत्य आहे का असत्य लिहिताना पण सत्यमसाठी हा जो म आहे तर तो हलंतच असला पाहिजे आणि पुढे दंडक असलाच पाहिजे. सेम असत्यम असेल तर असत्यम हा शब्दामध्ये पण म हलंतच असला पाहिजे आणि पुढे दंडक असलाच पाहिजे. ओके, तर हे तुम्ही असंच लिहा. काही काही जण फक्त अनुस्वार देतात, म लिहित नाहीत, किंवा काही काही जण फक्त म लिहितात पण त्याला हलंत करत नाहीत किंवा दंडक देत नाहीत. अशा बऱ्याचशा चुका होतात, तर असं काही करू नका. असत्यम लिहा, म हलंत आणि दंडक असला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृतः. आता यासाठी मी तुम्हाला जे आता 7 गद्य सांगितले, 7 गद्य पाठ, तर त्या सगळ्या पाठांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कसं लक्षात ठेवायचं, फक्त नावं लक्षात ठेवायची नाहीत. आता सपोज की तुम्हाला हा पाठ आहे, हा पाठ जेव्हा तुम्ही एकदा वाचणार, याची जस्ट एक थोडक्यात समरी लक्षात ठेवा की एक राजा आहे, त्याचा राज्याभिषेक होत असतो, पण तो राज्याभिषेकाच्या वेळेस तो स्वतःची स्तुती करू देत नाही. त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्याच्याच राज्यामधल्या एखाद्या ठिकाणी जातो, भ्रमण करण्यासाठी जातो. त्या ठिकाणी त्याला दिसतं की आपल्या राज्यामधली जी प्रजा आहे तर त्या ठिकाणी शेतामध्ये काही पिकत नाही आहे, किंवा जे पण काही पिकते तर ते खूप हलक्या दर्जाचं आहे आणि त्यामुळे प्रजा खूपच अशक्त झाली आहे वगैरे वगैरे, हे सगळं दिसतं. तो चिंताग्रस्त होतो आणि हे का होतं हे त्याला कळत नाही. मग पुरोहित त्याला सांगतात की जे पण धरणी माता आहे तर तिने सगळं काही धनधान्य जे पण आहे, म्हणजे पशु पक्षी, म्हणजे सगळ्यांना जे पण आवश्यक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या काही त्याने स्वतःच्या उदरामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे या लोकांना खायला मिळत नाही आणि म्हणून ते अशा अशक्त आहेत. मग धरणी माता, मग तो राजा म्हणतो की मग तो राजा म्हणजे धनुष्य वगैरे सज्ज करतो आणि तेव्हा धरणीमाता प्रकट होते आणि धरणीमाता त्याला म्हणते की तू कृषीकार्य कर. मग ते कृषीकार्य कसं कर वगैरे सगळं सांगते, मी तुला साथ देईन. आणि मग त्याच्यानंतर राजा प्रजेच्या सहाय्याने कृषीकार्य करतो आणि मग त्या ठिकाणी छान असं धनधान्य वगैरे सगळं काही आहे तर ते पुन्हा एकदा पूर्वीसारखं राज्य होतं. मग आता ही तुम्ही समरी लक्षात ठेवायची आहे आणि मग लक्षात ठेवायचं की या पाठाचं नाव आहे आद्य कृषक पृथुवैन्यः. नाहीतर बऱ्याचदा पाठाचं नाव लक्षात असतं पण या ठिकाणी मॅटर काय होतं हेच माहिती नाही आणि मग कुणाचं पण नाव कुणाला पण जातं. सो एवढा मोठा पाठ तुम्ही जस्ट एका 2-3 मिनिटाच्या समरीमध्ये लक्षात ठेवू शकता आणि त्याचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो मी मोडकं कसं पण सांगितलं, आय होप की तुम्हाला कळलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृतः. यामध्ये तुम्हाला त्या गद्यांशचं नाव लिहायचं आहे. सपोज की एष गद्यांशः आपला जो पहिला पाठ आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः इति पाठात उद्धृतः, हे असंच लिहायचं. हा पहिल्यांदा लिहायचं एष गद्यांशः, त्या पाठाचं नाव, त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं आणि इति हा शब्द कंपल्सरी लिहायचा. इति परत पाठात उद्धृतः आणि दंडक. ओके, सो एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, मग तुम्हाला 1 मार्क मिळणार. त्यानंतर आहे की अमरकोशात शब्दम योजयित्वा पुनर्लिखत. म्हणजेच आता या ठिकाणी काय केलं जातं की सपोज तुम्हाला एखादी ओळ दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा पहिल्या पाठामध्ये येऊया, मी सगळं उदाहरण देऊन तुम्हाला सांगेन जेणेकरून प्रश्न कसा येतो हे तुम्हाला कळेल. आता या ठिकाणी सपोज की तुम्हाला ही ओळ दिलेली आहे आणि सांगितलं
वरती प्रश्न आहे की अमरकोशातील शब्द घ्या आणि तो इथे लिहा. मग या ठिकाणी तुम्हाला भूपालह खाली अंडरलाईन असेल आणि भूपालच्या ऐवजी तुम्हाला अमरकोशामधला शब्द लिहायचा आहे. आता जेव्हा असं सांगितलं आहे की अमरकोशामधला शब्द लिहा, तर अमरकोशामधलाच शब्द लिहिला गेला पाहिजे, तरच तुम्हाला 1 मार्क मिळणार, नाहीतर 0. मग आता भूपालहसाठी अमरकोशामध्ये कोणता शब्द आहे, तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला अमरकोश पाहायला मिळेल. आता या अमरकोशामध्ये भूपालह शब्द जर तुम्ही पाहिला तर पहिल्यांदा इथे दिलेला नाही आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे की भूपाल म्हणजे काय, राजा. ओके, भूपाल म्हणजे राजा. मग या ठिकाणी तुम्ही भूपालच्या ऐवजी राजा लिहू शकता, नृपह लिहू शकता, भूपह लिहू शकता, पण तुम्ही सगळे शब्द हे अमरकोशामधलेच पाहिजे. मग तुम्ही म्हणाल त्यासाठी एवढं सगळं अमरकोश पाठ करायचं, गरज नाही. काय करू शकता तुम्ही, हे सगळे अमरकोशामधले शब्द आहेत ते कमीत कमी 1दा-2दा वाचा, म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की सपोज काकह दिलं तर त्यासाठी एवढे सगळे अमरकोशामध्ये आहेत. मग तुम्ही यामधला काकह एक शब्द लक्षात ठेवणार आहात. या ठिकाणी जे पण ब्ल्यूमध्ये दिले ते शब्द लक्षात ठेवा आणि याच्यामधला कोणताही एक शब्द लक्षात ठेवा. सपोज की तुम्हाला जर अंडरलाईनमध्ये राजा आलं तर तुम्ही भूपह किंवा नृपह हे सोपे शब्द लक्षात ठेवा, ते लिहू शकता. सपोज की अंडरलाईनमध्ये मृगह आलं तर तुम्ही त्याला अमरकोशामधला हरिणह शब्द लिहू शकता. मग जे काही तुम्हाला सोपे शब्द वाटतात तेच फक्त यामधला 1-1, 2-2 शब्द लक्षात ठेवा आणि हे ब्ल्यू ह्याच्यामधले लक्षात ठेवा. बस 2 ते 3 शब्द तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. फक्त एवढंच करा की जसं की भूपालह शब्द या ठिकाणी कुठे नाही आहे, पण तुम्ही जर पाठ वाचला असेल तर तुम्हाला कळेल की भूपालह कशासाठी वापरलेला आहे, राजासाठी. मग तुम्ही इझिली यामधून राजासाठी जो पण शब्द आहे तर तो घेऊ शकता. ओके, सो त्यासाठी पाठ वाचणं कंपल्सरी आहे. आणि शेवटची गोष्ट ही की जेव्हा तुम्ही तो शब्द लिहिणार भूपालहच्या ऐवजी जेव्हा तुम्ही राजा लिहिणार, तर राजा लिहिल्यानंतर वाक्य जे आहे तर ते आहे असं लिहायचं आहे. फक्त भूपालह शब्द ड्रॉप करायचे, त्याच्याऐवजी राजा लिहायचं आहे आणि पुढचं वाक्य आहे असं लिहायचं आहे आणि राजा शब्दाच्या खाली अंडरलाईन घ्यायचं आहे. मग तुम्ही राजा लिहा किंवा नृपह भूपह काही लिहा, पण अमरकोशामधलं असायला पाहिजे. त्यानंतर हे झाला प्रश्न 2 अ आणि अ किंवा आ दोघांसाठी पण अवबोधनामध्ये याच प्रश्न प्रकारामध्ये कोणते पण 4 विचारले जातील. त्यानंतर त्यासाठीच दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दज्ञानमचा. शब्दज्ञान म्हणजे काय, वोकॅब्युलरी. यामध्ये तुम्हाला सगळं काही वोकॅब्युलरीवर आधारित विचारलं जाणार आहे. आता यामध्ये तुम्हाला एखादा उतारा जो पण दिला असेल तर त्या उतार्यावर आधारित त्या उतार्यामध्ये असणारे कोणते पण लबंत अव्यय, त्वांत्य लबंत अव्यय या सगळ्यांचा हे सगळं काही तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. सांगितलं असेल 2 धातुसाधित लबंत त्वांत अव्यय लिहा, तर ते लबंत असले पाहिजेत किंवा ते त्वांतच असले पाहिजेत, इतर लिहायचे नाहीत. 2 सांगितले तर 2 लिहायचे, कारण प्रत्येकाला अर्धा गुण असतो. एखादा एक्स्ट्रा लिहिला तरी पण चालेल. तुमचा जर एखादा चुकला तर त्या एक्स्ट्राला मार्क दिला जाऊ शकतो. पण जर तुम्ही अबोव किती 75 किंवा अबोव 78 क्रॉस केलं असेल तर मग नाही, चुका केल्या तर कन्सिडर नाही केल्या जात मोस्टली, बट कधी दिला जाऊ शकतो एखादा मार्क. सो तुम्हाला जे आधी कन्फर्म आहे तेच आधी लिहा, बाकी चुकीचं असेल तर ते नंतर लिहा. ओके, जे पण असं वाटतं ना की येईल की नाही माहिती नाही ते तुम्ही नंतर लिहा, आधी जे बरोबर आहे तर तेच लिहा. ओके, नेक्स्ट आहे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माणम कुरुतमध्ये तुम्हाला जे पण वाक्य असेल तर ते दिलं जाईल आणि विचारलं जाईल. आपण याचं एखादं उदाहरणच पाहूया त्यापेक्षा. आता उदाहरणमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लेसन नंबर 1 सारखं मी लेसन नंबर 1 घेते, कारण तो तुमचा मोस्टली वाचून झाला असेल यासाठी. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितले की प्रश्न निर्माण करा. आता यासाठी हे जे वाक्य आहे तर ते पण त्याच उतार्यामधलं असणार आहे जो उतारा तुम्हाला दिलेला आहे. आता या वाक्यामध्ये सांगितले प्रयाग क्षेत्रासाठी प्रश्न निर्माण करायचा आहे. मग प्रयाग क्षेत्रासाठी तुम्ही कुत्र लिहिणार. कुत्र पृथ्वीराजस्य राजधानी असेल, शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचंच आहे. जर तुम्ही कुत्र लिहिलं, प्रश्नचिन्ह नाही दिलं, 0 मार्क. जर तुम्ही कुत्र लिहिलं, कुत्रच्या खाली अंडरलाईन नाही केलं, 0 मार्क. 0 म्हणजे तुमचा अर्धा मार्क तर जाऊ शकतोच. काही वेळेस अर्धा जातो, काही वेळेस पूर्णच जातो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार तर तो असा लिहिला पाहिजे की कुठेही आपला मार्क जाणार नाही. त्यासाठी जो शब्द तुम्ही या ठिकाणी प्रयाग क्षेत्राऐवजी प्रश्नार्थक लिहिणार आहात तर त्याच्या खाली अंडरलाईन असल्याच पाहिजे, शेवटी प्रश्नचिन्ह असल्याच पाहिजे. नाहीतर प्रश्न लिहा आणि खाली दंडक द्या, म्हणजे 0 मार्क. तर असं काही करू नका, फक्त तुम्हाला प्रश्नचिन्ह देणं कंपल्सरी आहे आणि तो जो काही शब्द तुम्ही लिहिणार त्याच्या खाली अंडरलाईन करणं पण कंपल्सरी आहे, कारण या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की अंडरलाईन किंवा अधोरेखनम आवश्यकम. ओके, नेक्स्ट आहे या ठिकाणी पण तुम्हाला किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 5 प्रश्न प्रकार दिलेले आहेत. यापैकी कोणतेही 3 विचारले जातात आणि त्यामधले पण तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे असतात. त्यानंतर आहे विशेषणम विशेषम. आता हे एकतर तुम्हाला मेलन करण्यासाठी दिलं जाईल, म्हणजे अगट बगट आणि जोडवा असं काहीतरी असेल, किंवा चयनम कुरुत, मग त्या उतार्यामधून चूज करून लिहा, किंवा हेचं हे आहे म्हणजे या विशेषणाचं हे विशेषम आहे तर या विशेषमचं हे विशेषण काय असेल असं असतं ना ते 4 पदं, तर त्यामधलं 1 पद लिहायचं आहे असं काहीतरी असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 2 कोणते पण विचारले जाऊ शकतात, प्रत्येकाला अर्धा मार्क. ओके, नेक्स्ट आहे संधिही. संधिहीमध्ये पूर्वपदम लिहायला येऊ शकतं, म्हणजे जसं की तुम्ही पाहिलं एखादा आपण कुठला पण शब्द घेऊया की एवम असतो. ओके, एवम असतो हा एक शब्द आहे. मग आता या ठिकाणी एवम प्लस अस्तु
ओके, ही त्याची काय होणार आहे, संधी होणार आहे. मग हे जे असतं तर हे पूर्वपद असतं, हे असतं उत्तरपद. बऱ्याचदा काय केलं जातं, हा एक शब्द दिला जातो आणि पूर्वपद दिलं जात नाही, उत्तरपद दिलं जातं, पूर्वपद तुम्ही लिहा. असं असेल तर अर्ध्या मार्कासाठी 2 विचारले जातील, किंवा काही वेळेस उत्तरपद दिलं जातं, काही वेळेस पूर्वपद दिलं जातं, उत्तरपद दिलं जात नाही, असं असेल तरी पण अर्ध्या मार्काचे 2. तर काही वेळेस काय केलं जातं, काहीच दिलं जात नाही, उत्तरपद पण पूर्वपद पण दोन्ही पण तुम्हालाच लिहायचं असतं. त्यावेळी उत्तरपदाला अर्धा गुण आणि पूर्वपदाला अर्धा गुण, याप्रमाणे तो प्रश्न 1 गुणांसाठी येतो. मग जेव्हा उत्तरपद पूर्वपद काहीच दिलं नसेल तेव्हा फक्त तुम्हाला एकच संधी विचारली जाते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लकारम लिखत. लकारम लिहिणं, आता यासाठी पण तुम्हाला परत एकदा मी एखादा प्रश्न घेते, कोणता पण असेल तो. आता आपण दुसरा धडा घेऊया. दुसऱ्या धड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे वाक्य आहे की मृगस्य प्रथमदर्शने भवान अपि अपरिचितः एव आसीत. आता या ठिकाणी तुम्हाला आसीत खाली अंडरलाईन दिली आणि सांगितलं याचा लकार लिहा. लकार कोणता आहे तर तो ओळखा. ओके, मग लकार लिहित असताना काय करायचं आहे, उत्तर लिहित असताना आसीत शब्द लिहायचा, त्याला पुढे डॅश करायचं आणि लिहायचं की हे लंग लकार आहे. असं लिहायचं नाही, हे लंग लकार आहे, फक्त एवढंच लिहायचं की लंग लकारह. ओके, आणि दंडक द्यायचा. परत एकदा सांगते, आसीत शब्द लिहायचा, डॅश करायचं, लंग लकारह आणि दंडक द्यायचा. ओके, सो एवढंच तुम्हाला करायचं आहे. त्या शब्दाचा फक्त लकार ओळखायचा आहे, कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर ज्याच्यामध्ये पण आहे तर ते लिहायचं आहे, पण संस्कृतमध्ये लिहायचं आहे आणि पुढे दंडक द्यायचं आहे. ओके, आफ्टर दॅट पृथक्करणम. आता तुम्ही जर पाहिलं तर अवबोधनम, शब्दज्ञानम या दोघांनाही ऑप्शन आहेत, पण पृथक्करणमला ऑप्शन नाही आहे. तुम्हाला जो काही प्रश्न दिला असेल तर तो सोडवणं कंपल्सरी आहे. आता यामध्ये जो प्रश्न दुसरा असतो त्यासाठी काय विचारलं जातं पहा, घटना क्रमेण योजयत, म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने सगळ्या घटना ज्या आहेत त्या लावायच्या असतात. आता त्यासाठी पण आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. आता मोस्टली कसं असतं, जेव्हा घटना क्रमेण योजयत असं असेल तेव्हा तुम्हाला ज्या सगळ्या घटना आहेत तर त्या आहे अशा त्या प्रश्नामध्ये असतीलच असं काही नाही. बऱ्याचदा तुम्हाला प्रश्नामध्ये ज्या घटना असतात, म्हणजे उत्तरामध्ये ज्या घटना असतात त्याचा अर्थ लागेल अशा घटना दिलेल्या असतात. उत्तरामधले आहे असे शब्द आहे असे शब्द म्हणजे आहे अशी वाक्य दिली जात नाहीत, पण काही वेळेस दिली पण जातात. दिली असतील तर इझी आहे, नसती दिली तर तुम्हाला अर्थ समजून घ्यावा लागेल आणि मग ते करावं लागेल. जसं की या ठिकाणी तुम्हाला काही 4 घटना दिलेल्या आहेत आणि या घटना तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने 1, 2, 3, 4 प्रमाणे लावायच्या आहेत. आता यामधली कोणत्या कोणत्या घटना आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा यामधली कोणती घटना येईल तर ही घटना येईल. पहिल्यांदा ही घटना येईल, मग 1 नंबर लिहायचा आणि शिशिर ऋतू पद्मस्य विकासह, मग दुसरी जी पण असेल तर ती, तिसरी जी पण असेल तर ती, अशा घटना तुम्हाला लिहायच्या आहेत. आफ्टर दॅट हे कशासाठी येईल, प्रश्न दुसरा असाठी. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रश्न दुसरा आसाठी. प्रश्न दुसरा आसाठी मोस्टली रेखाचित्र येतं. हे किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी. 4 घटना दिल्या जातील, जसं की मी तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवलं, प्रत्येक घटनेला 1 मार्क. आणि रेखाचित्रामध्ये एकतर तुम्हाला 4 ब्लँक्स दिले जातील किंवा तुम्हाला 4 टप्पे दिले जातील, ते तुम्हाला कंप्लीट करायचे असतात. आता रेखाचित्रामध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात त्याचं पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. आपला जो 12वा लेसन आहे तर तो खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पेटिका पाहायला मिळतील. शब्दपेटिका आहे, प्रवाह जालचित्रम आहे, या ठिकाणी जालचित्रम आहे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जालचित्रम विचारले जाऊ शकतात. हे खूप मस्त आहे, तुम्हाला सगळे एकत्रच पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीचे कोणत्या लेसनशी निगडीत कोणत्याही प्रकारचा असा डायग्राम दिला जाऊ शकतो, जो की तुम्हाला फिल करायचा आहे 4 गुणांसाठी. प्रत्येक रिकाम्या जागेला अर्धा गुण असणार आहे. ओके, तर इन धिस वे आपला जो पॅरेग्राफ देऊन लिहायचा असतो घटक तर तो संपलाय. आता गद्यममधला आपण दुसरा प्रश्न पाहतोय. गद्यम एकूण 20 गुणांचा आहे आणि त्यामध्ये आत्ताशा आपण 14 गुण कव्हर केलेले आहेत. 7-7 गुणांचे 2 पॅरेग्राफ. आता आपण पाहतोय त्यातलाच प्रश्न दुसरा ई. प्रश्न दुसरा ई आहे गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत. आता गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत म्हणजे काय, तर मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की संस्कृत नाट्यस्तबकः वगैरे त्याचा पॅरेग्राफ दिला जात नाही. मग त्या पाठांचं काय करायचं तर बघा, या ठिकाणी जो संस्कृत नाट्यस्तबकः आहे हा पाठ आणि जो नदी सूक्तम आहे हा पाठ सरलार्थ लेखनासाठी आहे. म्हणजेच काय, तुम्हाला या पाठाचा एक थोडासा अंश दिला जातो. आता आपण बघूया एखादा संस्कृत नाट्यस्तबकः मधला घटक. सपोज की तुम्हाला यामधला 4 ते 5 ओळींचा एक उतारा दिला जातो. आता सपोज की या ठिकाणी इथपर्यंत 1, 2, 3, 4, 5 एवढा तुम्हाला याचा उतारा दिला जाईल आणि तुम्हाला याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन लिहायचं असेल. जर तुम्ही मराठी मीडियमचं असाल मराठीमध्ये, इंग्लिश मीडियमचं असेल तर इंग्लिश मीडियममध्ये, जे पण तुमचं लँग्वेज असेल तर ते. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला हे मराठीमध्ये करताना काय करायचं आहे तर जास्त करून हे तुम्ही पाठ केलेलं चांगलं असतं. पाठ करणं म्हणजे एकदम आहे असं पाठ करणं नाही, तर पाठ करणं म्हणजे कसं लक्षात ठेवणं. जसं की सपोज राजानम अवरुद्ध म्हणजे राजाला अडवून, असं फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला ते वाचलं की कळलं पाहिजे की या ठिकाणी लिहिले राजाला अडवून, एवढं तुम्हाला कळलं पाहिजे. असं तुम्ही पाठ करा, कसं पण करा. फक्त एवढंच की हे लिहित असताना तो जो अर्थ आहे तर तो मॅच झाला पाहिजे. सपोज की या ठिकाणी सांगितले राजाला अडवून आणि तुम्ही लिहिले राजाला प्रणाम करून, तर ते नाही चालणार. अडवून तर अडवूनच पाहिजे. ओके,
फक्त या ठिकाणी एखादी चूक कन्सिडर केली जाऊ शकते की तुम्ही विभक्ती बदललेली आहे, पण अर्थ बदलला नाही पाहिजे. विभक्ती थोडीशी अदलाबदल चालते, पण कुठेही अर्थामध्ये बदल नको आहे आणि शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं आहे. ओके. सो या ठिकाणी एकाच पाठामध्ये 3 पाठ आहेत. संस्कृत नाट्य सबकमध्ये हे एक आहे आणि कर्णाचा एक सीन आहे. तर या तिन्ही म्हणजे तिन्ही पुष्पमधलेला आपण पुष्पम म्हणतो. संस्कृत नाट्य सबकमधले पुष्पम आहेत, प्रथमम, द्वितीयम आणि तृतीयम. या तिघांपैकी कोणतंही एक विचारलं जाऊ शकतं. 4 ते 5 ओळीच विचारल्या जाणार आहेत. या तिघांपैकी कोणतंही एक किंवा त्याचबरोबर हा जो पाठ आहे 10वा हा जो 10वा पाठ आहे यामधला कोणत्या तरी 4 ते 5 ओळी, म्हणजे एकतर तुम्हाला संस्कृत नाट्य सबकात त्या तिघांपैकी कोणतं पण एक विचारणार आणि नदी सूक्तमधला एक विचारणार आणि या दोघांपैकी तुम्हाला कोणतंही एक अटेम्प्ट करायचं असणार. पुन्हा एकदा सांगते, संस्कृत नाट्य सबकामध्ये 3 आहेत, तर या तिघांपैकी कोणतंही एक विचारणारच आणि नदी सूक्तमधलं या पाठामधलं कोणतंही एक विचारणारच आणि या दोघांपैकी तुम्हाला कोणतंही एक अटेम्प्ट करायचं असतं. ओके. सेम तुम्हाला याचं पण मराठी किंवा इंग्लिश तुमच्या मीडियमनुसार त्याचा आन्सर लिहायचा आहे. आता त्यानंतर हे किती गुणांसाठी आहे, तर हे 4 गुणांसाठी आहे, कारण ऑलमोस्ट 4 ते 5 ओळी विचारल्या जातात. प्रत्येक ओळीला 1 गुण असतो. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अटेम्प्ट करायचं आहे. दोघांपैकी कोणतंही एकच लिहायचं असतं. एकतर नदी सूक्तमधला लिहू शकता किंवा संस्कृत नाट्य सबकमधला. ओके. आफ्टर दॅट आता या विभागामधला सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे माध्यम भाषया उत्तरम लिखत. हा बऱ्याच जणांना खूप सोपा वाटतो, तर बऱ्याच जणांना प्रचंड अवघड वाटतो. तर आता याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे असा की हे प्रश्न फक्त स्वाध्यायामध्ये जे विचारलेले आहेत त्याच्याच आधारावर असतात. म्हणजे कसं, तर बघा आपण कोणता पण एक पाठ घेऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात तर ते संस्कृत नाट्य सबकम आणि नदी सूक्तममधले देखील येणार आहेत. म्हणजे जे काही आपण मगाशी 7 पाठ निवडले होते त्या पाठामधले प्रश्न या ठिकाणी माध्यम भाषेसाठी येऊ शकतातच, पण त्याचबरोबर संस्कृत नाट्य सबकह आणि नदी सूक्तमच्या खाली जे काही माध्यम भाषा आहे ते पण याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा एक पाठ आहे आदि शंकराचार्य. या पाठाच्या खाली जर आपण पाहिलं तर माध्यम भाषा उत्तरासाठी हे 2 प्रश्न आहेत. तर सपोज की या पाठामधून जर त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर ते फक्त या दोघांपैकीच विचारणार. ओके. म्हणजे जे स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत तेच फक्त या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किती गुणांसाठी, 2 गुणांसाठी आहे. मग हे लिहिताना कसं उत्तर लिहायचं, तर पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. प्रस्तावना कुठे मिळेल, तर या ठिकाणी जो हा बॉक्स आहे ग्रे कलरचा बॉक्स, प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला अशा प्रकारचा बॉक्स आहे. तर यामधल्या कोणत्याही 1 ते 2 महत्त्वाच्या ओळी ज्या की या पाठाशी निगडीत आहेत, जे की या पाठामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्याशी निगडीत आहेत. तर जसं की या ठिकाणी सांगितले की त्यांच्या जीवनामधील म्हणजेच आदि शंकराचार्य यांच्या जीवनामधील 2 महत्त्वाचे प्रसंग या पाठामध्ये घेण्यात आलेले आहेत. मग आदि शंकराचार्य कोण आहेत, तर आपल्या भारत देशाला प्राचीन काळापासून दीर्घ आचार्य परंपरा लाभलेली आहे आणि त्यामधील अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार जगद्गुरू आदि शंकराचार्य प्रसिद्ध आहेत. मग आदि शंकराचार्य हे महान तत्त्वज्ञ होते आणि त्यांच्या पाठामधील 2 महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांच्या जीवनामधील 2 महत्त्वपूर्ण प्रसंग या पाठामध्ये सांगण्यात आलेले आहेत. बस एवढी जरी प्रस्तावना लिहिली इनफ आहे. ओके. पण प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. आता ही प्रस्तावना तुम्ही लिहिली, मग त्याच्यानंतर या प्रश्नामध्ये काय विचारले ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे, ऑलमोस्ट 5 to 7 लाईन्समध्ये. ओके. त्याच्यानंतर शेवटी कन्क्ल्युजन लिहायचं आहे. कन्क्ल्युजन म्हणजे काय, या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे त्यातून जे काही कन्क्ल्युजन निघेल तर ते, जसं की या ठिकाणी विचारलेलं आहे की शंकरांनी संन्यासासाठी अनुमती कशाप्रकारे मिळवली. मग अशा प्रकारे शंकरांनी संन्यासासाठी अनुमती मिळवली. बस एवढंच कन्क्ल्युजन तुम्ही लिहिलं तरी पण चालेल किंवा एखादी कन्क्ल्युजनमध्ये तुमच्या उत्तराशी निगडीत ओळ ॲड केली तरी पण चालेल. मग अशा प्रकारे पहिल्यांदा प्रस्तावना, मग तुमचं ॲक्च्युअल उत्तर आणि मग तुमचं कन्क्ल्युजन, अशा प्रकारे लयतले 10 ओळींमध्ये 10 ते 15 ओळींमध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके. फक्त एवढंच की फावट पसारा नको आहे, जे विचारलं तेच लिहिलं गेलं पाहिजे. उगाच उत्तर मोठं करायचं म्हणून करायचं नाही, जे विचारलेलं आहे तेच फक्त आलं पाहिजे. ओके. आफ्टर दॅट तर या ठिकाणी पण तुम्हाला ऑप्शन आहेत, 2 विचारले जातील, त्यापैकी कोणताही एक तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आता आपण पाहतोय 3रा विभाग जो की आहे पद्य विभाग. पद्य विभागानंतर 4था, 5वा आणि 6वा विभाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण ऑलमोस्ट पद्य विभाग संपायला अजून एक 10 ते 15 मिनटं लागणार आहेतच. ओके. एवढा नाही मी लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही पण कंटाळला असाल. सो बघूया आता आपण तृतीय विभाग पद्यम. 18 गुणांसाठी आहे हा विभाग. आता या विभागामध्ये कोणते कोणते पद्यपाठ आहेत ते आधी आपण बघूया. अनुक्रमाणिकामध्ये जाऊया. अनुक्रमाणिकामध्ये जर तुम्ही गेलात तर
पहिल्यांदा आहे या ठिकाणी आपला तिसरा पद्यपाठ सुक्तीसुधा. हे तुम्हाला कंठस्थीकरणार्थ म्हणजे पाठ करायचंच आहे, काही जरी झालं तरी पाठच करायचं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर ही जी पहिली प्रार्थनासाठी जे तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला कुठेही विचारलं जात नाही. पद्य विभाग, गद्य विभाग कुठल्याही विभागामध्ये कुठेही तुम्हाला प्रार्थना वगैरे विचारली जाणार नाही. पण हे तुम्ही पाठ करा. तुम्ही संस्कृतचा अभ्यास करताय, बरेचसे संस्कृतचे श्लोक तुम्हाला माहिती असले पाहिजेत. रोज सकाळी तुम्ही हे म्हणू शकता. तुमची बुद्धी तल्लख होईल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, यासाठी तुम्ही हे सगळं पाठ करायचं आहे. पण तुम्हाला पेपरमध्ये याच्याशी निगडीत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. ओके, सो आपण काय बघत होतो, पद्यपाठामधले प्रश्न. त्यासाठी आहे सुक्तीसुधा पहिला विभाग, पहिलं पद्यपाठ. दुसरं आहे युग्ममाला. हे दोन्ही पण तुम्हाला पाठच करायचे आहेत, याला पर्याय नाही आहे. तिसरं आहे वाचन प्रशंसा, पण हे तुम्हाला पाठ नाही करायचे. काय करायचं ते सांगते नंतर. त्यानंतर आहे 1 2 3 झाले ना. त्याच्यानंतर फोर्थ आहे जटायू शौर्यम, हे पण पाठ नाही करायचं आहे. त्याच्यानंतर आहे चित्रकाव्यम पाठ करायचं आहे. आणि आहे मानवता धर्म. किती झाले मी मोजलेच नाहीत. 1 2, त्याच्यानंतर आहे 3, त्याच्यानंतर आहे 4, त्याच्यानंतर आहे 5 आणि आहे 6. सो एकूण 6 पद्यपाठ आहेत. ओके, सुक्तीसुधा, युग्ममाला, त्याच्यानंतर वाचन प्रशंसा तुम्हाला पाठ नाही करायचे. त्यानंतर आहे जटायू शौर्यम पाठ नाही करायचे. त्यानंतर चित्रकाव्यम पाठ करायचं आहे. आणि आहे मानवता धर्म, ते पण नाही पाठ करायचं नाही आहे. ओके, सो आता त्यानंतर आपण पाहूया की सुक्तीसुधा. पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया आणि मग सुक्तीसुधेवर येऊया. प्रश्न असा आहे यामध्ये, तर प्रश्न असा आहे की पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न तिसरा पद्यांश वाचायचा आहे. पद्यांशामध्ये लईतले 8 ते 12 पंक्ती असणार. 8 पंक्ती म्हणजे काय, 2-2 पंक्त्यांचे 4 असतील किंवा 4-4 पंक्त्यांचे 2-3, असं काहीतरी तुम्हाला कोणत्याही पंक्त्या दिल्या जाऊ शकतात. आता त्यामध्ये कशामधल्या पंक्ती दिल्या जातील, तर जटायू शौर्यम असो, सुक्तीसुधा असो, युग्ममाला असो किंवा चित्रकाव्यम, या 4पैकी कोणत्याही कुठल्याही पंक्ती याच्यामध्ये दिल्या जाऊ शकतात. ओके, सो आता याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. पहिला आहे पद्यांश पठित्वा कृती कुरुत. यामध्ये 3पैकी कोणतेही 2, हे जे 3 आहे त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि हे 3च प्रश्नप्रकार यावरती विचारले जातात. एकतर तुम्हाला पूर्ण वाक्यानं उत्तरत असेल 1 गुणांसाठी, किंवा दुसरं आहे पद्यांशामधले विशेषण निवडायचे आहेत किंवा त्यांचं मेलनम करायचं आहे किंवा चतुर्थ पदम लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पण 1 गुणांसाठी आहे. अर्ध्या गुणांचे 2 असणार, अशा प्रकारे 1 गुण. त्यानंतर संधीमध्ये मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वपद लिहा असेल तर 2, उत्तरपद लिहा असेल तर 2, आणि एकाचाच विग्रह करायचा असेल तर 1च विचारलं जाणार 1 गुणांसाठी. ओके, तर अशा प्रकारे हा आहे 3 गुणांसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते, सुक्तीसुधा, युग्ममाला, जटायू शौर्यम आणि चित्रकाव्यम यापैकीच तुम्हाला जे श्लोक आहेत तर ते दिले जातात. पण इन केस काही वेळेस जर तुम्हाला वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म यापैकीही श्लोक दिले जाऊ शकतात, पण इन केस हे मोस्टली दिलं जात नाही. पण दिले गेलेच तर तुम्ही त्याची उत्तरं लक्षात ठेवायची आहेत. ओके, नेक्स्ट आहे रेखाचित्रम. रेखाचित्रममध्ये सेम आधी सांगितल्याप्रमाणे प्रवाह असे, म्हणजे प्रवाह जाल रेखाचित्रम वगैरे वगैरे त्याचे तुम्हाला प्रकार सांगितले मी, तर त्याप्रमाणे जालचित्र विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी पण 4 तुम्हाला ब्लँक्स दिले जातील. 2 गुणांसाठी आहे हे. मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून पुन्हा एकदा दाखवते. आपला जो 6वा घटक आहे युग्ममाला, यामध्ये बघा अशा प्रकारच्या वेब डायग्राम्स आहेत. तर अशा वेब डायग्राम्स विचारल्या जाऊ शकतात. 4 ब्लँक्स असणार आहेत या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला अर्धा असे मिळून एकूण 2 मार्क मिळतील. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय. नेक्स्टमध्ये आपल्याला सांगितलेला आहे प्रश्न तिसरा आ. प्रश्न तिसरा आ आहे माध्यम भाषा या उत्तरात. सेम 1 मिनिट, रेखाचित्रमसाठी 2 गुण आहेत हे सांगायचं राहिलं. प्रश्न तिसरा आ आहे तो म्हणजे माध्यम भाषा या उत्तरात. हे पण स्वाध्यायावरती आधारित असणार आहे. आता बघा पुन्हा एकदा कोणते कोणते प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत. तर सुक्तीसुधामधले जे पण तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत तर तेच. जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं सुक्तीसुधा पहिल्यांदा, तर स्वाध्यायामध्ये हे जे काही प्रश्न आहेत, माध्यम भाषेमधलं विद्यानाम नरस्य स्पष्ट करा किंवा हे स्पष्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे हे जे स्वाध्यायामधले आहेत तर तेच प्रश्न विचारले जाणार. ते पण 2 असणार. त्यापैकी तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. यामध्ये सुक्तीसुधा, युग्ममाला, त्यासोबतच जटायू शौर्यम, वाचन प्रशंसा, मानवता धर्म, चित्रकाव्यम यापैकी कशामधलेही 2 प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला त्यामधला 1 प्रश्न सोडवायचा आहे. 2 पाहिजे, दोन्ही पण सोडवा. सेम पॅटर्न, पहिल्यांदा प्रस्तावना, मग त्या प्रश्नामध्ये जे काही विचारलं आहे तर ते, आणि लास्टला कन्क्ल्युजन. हे पण 2 गुणांसाठी आहे. ओके, तुम्हाला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहेच. तुम्ही कशामध्ये पण असाल, गद्यामध्ये असो किंवा पद्यामध्ये असो, प्रस्तावना लिहिणं कंपल्सरी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुमच्यासाठी 2 गुणांसाठी आहे. नेक्स्ट आहे पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. मग आता या ठिकाणी काय आहे की तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की सुक्तीसुधा
त्याचबरोबर युग्ममाला आणि शेवटचं आपलं चित्रकाव्य, या तिघांपैकी कोणत्याही तुम्हाला पंक्ती दिल्या जातील. जर पंक्ती 4 ओळींच्या असतील तर 4 गुण, पंक्ती 2 ओळींची असेल तर 2 गुण. ओके, एकतर तुम्हाला या ठिकाणी 4 ओळींच्या 2 पंक्त्या दिल्या जातील, कोणतं पण एक लिहायचं आहे. 2 ओळींच्या पण 2 पंक्त्या दिल्या जातील, कोणतं पण एक लिहायचं आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून एक तुम्हाला दाखवते. आपल्या चित्रकाव्यामध्ये बघूया आपण. चित्रकाव्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी या ज्या 4-4 ओळींच्या पंक्ती आहेत, तर या 4-4 ओळींच्या पंक्तीपैकी कोणत्या पण 2, हा असं नाही की फक्त चित्रकाव्यामधलं, सुक्तीसुद्धा, युग्ममाला आणि चित्रकाव्य, या तिघांसाठी मी सांगते की 4 ओळींच्या जर आल्या तर कोणत्याही या दोघांपैकी कोणतं पण तुम्हाला एक सोडवायचं आहे. तुम्हाला सुरुवात दिली जाते. तुम्हाला कसं दिलं जाणार, कम संजघानं दिलं जाणार, कंसम जघानं दिलं जाणार आणि शेवटचं शीतम दिलं जाईल. मधलं बिदलं सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो हे झालं 4 ओळींची. आणि दुसरी आहे ही 2 ओळींची पंक्ती. 2 ओळींच्या पण 2 दिल्या जातील, कोणती पण एक सोडवायची आहे. या ठिकाणी पण वैद्यराजे दिलं जाईल आणि धनानीचं किंवा प्राणांधनानीचं दिलं जाईल. आदलंमधलं तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट, यासाठी तुम्हाला 4 ओळींचे असेल तर ऑब्व्हियसली 4 गुण, 2 ओळींचे असेल तर 2 गुण. त्यानंतर आहे अन्वय. अन्वय सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो की आहे 2 गुणांसाठी. आणि एक प्लस पॉईंट आहे की अन्वयसाठी फक्त तुम्हाला सुक्तीसुद्धा आणि त्याचबरोबर युग्ममाला या दोघांमधलेच तुम्हाला अन्वय विचारले जातात. आणि एक मायनस पॉईंट आहे की तुम्हाला श्लोक दिला जात नाही, फक्त अन्वय तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी दिला जातो. एक एक्झाम्पल आपण घेऊया युग्ममालेमधलं. युग्ममाला हा इथे आहे. युग्ममालेमध्ये सपोज की तुम्हाला हा श्लोक दिला गेला, कदाचित एवढा अवघड देणार नाहीत पण दिला गेलाच तरी पण लक्षात ठेवायचं आहे. सपोज की तुम्हाला याचं अन्वय लिहायचं आहे, तुम्हाला श्लोक वगैरे काही दिलं जात नाही, जस्ट तुम्हाला यामधले काही पॉईंट्स दिले जाणार नाहीत, म्हणजे संभवम दिलं जाणार नाही किंवा अवलिप्तम दिलं जाणार नाही, व्यपगतः दिलं जाणार नाही, अजून सर्वज्ञ दिलं जाणार नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन दिले जातील. तुम्हाला हे शब्द स्वतःहून लिहायचे आहेत. तुम्हाला श्लोक वगैरे काहीच दिला जाणार नाहीत. यासाठी तुमचा जो श्लोक आहे तर तो पाठ असायला पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की सुक्तीसुधा, युग्ममाला, चित्रकाव्यम यामधले श्लोक पाठच करायचे आहेत. आणि हे फक्त तुम्हाला युग्ममाला आणि सुक्तीसुद्धा यासाठीच अन्वय दिला जाणार आहे. अन्वय सगळे हे जे ब्ल्यूमधले आहेत हे एकतर तुम्ही बायहार्ट करा, पण बायहार्ट करण्यापेक्षा सोपी गोष्ट आहे की श्लोक बायहार्ट करा आणि त्यानुसार अन्वय कसा लिहायचा तर ते तुम्ही आपोआप तुम्हाला येऊ शकतं. आता यामध्ये तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या ओळी पाठ असतील तर आपोआपच या ठिकाणी समभवम हा शब्द येणार आहे, हे तुम्हाला कळू शकतं. ओके, तर अशा पद्धतीने सेम तुम्हाला 2 ओळींचं पण येईल किंवा 4 ओळींच्या श्लोकचा अन्वय पण येऊ शकतं. असं काही नाही की फक्त 4 किंवा 2 ओळींचाच येणार, कोणताही श्लोकासाठी विचारलं जाऊ शकतं. मोस्टली 2 ओळींचं येतं पण तुम्ही 4 ओळींचं पण करून ठेवा. त्याच्यानंतर आफ्टर दॅट आहे सरलार्थम लिखत. सरलार्थमसाठी कोणते पाठ येणार तर बघा, पद्यपाठ, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे फक्त सरलार्थासाठी ओरिएंटेड आहेत. म्हणजे सरलार्थ फक्त या दोघांचाच विचारला जाणार. सुक्तीसुद्धा किंवा युग्ममाला किंवा चित्रकाव्यम यांचा सरलार्थ विचारला जात नाही, फक्त वाचन प्रशंसा आणि मानवता धर्माचाच विचारला जातो. त्या ठिकाणी पण ऑप्शन आहे आणि अन्वयला कोणताही ऑप्शन नाही आहे. अन्वयला तुम्हाला 4च्या 4 रिकाम्या जागा भरायच्याच आहेत तरच तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. परत एकदा सरलार्थमध्ये आपण बघूया. तुम्हाला कोणते पण 3 श्लोक दिले जाणार आणि त्या 3 श्लोकांपैकी कोणत्या पण 2 श्लोकांचं तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ लँग्वेजमध्ये कन्वर्जन करायचं आहे. इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये, मराठी असेल तर मराठीमध्ये. 4 गुणांसाठी आहे. प्रत्येक जे तुम्हाला ट्रान्सलेशन आहे तर ते 2 गुणांसाठी. अशा प्रकारे 2 ट्रान्सलेशनचे 4 गुण. आपण जस्ट एक एक्झाम्पल पाहूया. वाचन प्रशंसा किंवा मानवता धर्म या दोघांपैकी कोणते पण तुम्हाला 3 श्लोक विचारले जातील. सध्या आपण मानवता धर्म पाहूया. मानवता धर्मामध्ये सपोज की तुम्हाला याच्यामधले 2 श्लोक देतील आणि वाचन प्रशंसामधला 1 देतील किंवा वाचन प्रशंसामधले 2 देतील, यामधला 1 देतील, कसंही विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी हा जो श्लोक आहे हे जेव्हा तुम्ही सरलार्थ लिहिणार आहात मराठी किंवा इंग्लिशमध्ये तर हे लक्षात ठेवायचं आहे की याचा सगळा अर्थ याच्यामध्ये आला पाहिजे. याचा अर्थ वेगळा आणि याचा अर्थ वेगळा असं नसायला पाहिजे. भलेही तुम्ही विभक्ती वगैरे थोडंसं इकडे तिकडे चालतं कारण श्लोकामध्ये ते चालतंच, पण तुम्हाला या ठिकाणी जे पण अर्थ आहे तर तो जुळला पाहिजे. असं नाही की तुम्हाला याचा सरलार्थ सांगितला आणि तुम्ही याचा लिहून आलात, असं नाही करायचं. जे दिलं आहे त्याचा सरलार्थ लिहायचा आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही सरलार्थ पाठ करणार किंवा जेव्हा पण लक्षात ठेवणार तेव्हा तुम्हाला श्लोक जो आहे तर तो आणि सरलार्थ दोघे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो सरलार्थ तुम्ही 1, 2 ते 3 ओळीमध्ये लिहिला तरी पण तुम्हाला 2 गुण ऑब्व्हियसली मिळतात, कारण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सरलार्थ जो तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामध्ये त्या पूर्ण श्लोकाचा अर्थ आलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा विभाग जो आहे आपला तर तो आहे लेखन कौशलम, जो की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बराचसा हा व्हिडिओ मोठा झाला आहे, बट मला 3ही विभाग एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचे होते कारण हे 3ही विभाग एक दुसऱ्याशी रिलेटेड आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि बाजूची घंटी पण दाबा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.